राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत चालणार आहे। तसंच 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली। त्यानुसार राज्य विधिमंडळाच्या मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज हे सोमवार 23 फेब्रुवारी ते बुधवार 25 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे। दरम्यान 6 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे। तसंच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहामध्ये शोक प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अधिवेशन काळात शनिवार 28 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज होणार आहे आणि सोमवार 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन असल्यानं कामकाज होणार नाही। 19 मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी असल्यानं या दिवशीही कामकाज होणार नाही। तसंच 20 मार्च रोजी देखील विधिमंडळ कामकाज होणार नाही। अधिवेशनामध्ये येणारे महत्त्वाचे विषय कोणते आहेत जाणून घेऊया। संयुक्त राष्ट्र संघानं 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलंय आणि यावर चर्चा केली जाणार आहे। जागतिक महिला दिनानिमित्त 9 मार्च रोजी दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तही या अधिवेशनात चर्चा होणार आहे। सभागृहातून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आलाय। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ आणि इतर मान्यवर या बैठकीला उपस्थित होते।